सर्वांना आपण प्रेक्षकांना सांगू शकता की कन्व्हिन्स ऍक्च्युअल आहे तरी काय? डीम कन्व्हिन्स म्हणजे मानव अभिहस्तांतरण. ते डीम कन्व्हिन्स करता करता सोसायटीने कुठली कागदपत्रे करावी आणि मग बिल्डरने कुठली कागदपत्रे देऊन तो जर डीम कन्व्हिन्स होईल. मुंबईमध्ये सर 5,800 सोसायट्या रिडेव्हलपमेंटचं काम थांबलेलं आहे. एका घरावर हातोडा पडल्यापासून त्याला चावी मिळेपर्यंत हा प्रवास. एका तज्ज्ञ आर्किटेक्टची नेमणूक करणं तुम्हाला गरजेचं आहे. फिजिबिलिटी रिपोर्ट मिळाल्यामुळे तुम्हाला कळतं आपणच आपल्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये अडथळा ठरू शकतो. पहिल्याच बिल्डर घेऊन आल्यानंतर तो तुम्हाला खरं चित्र देणारच नाही ना. बिल्डर वेळेत काम करत नाही म्हणून तर रेरा आलाय ना सर. रिडेव्हलपमेंटला पण रेरा लागू आहे. मुंबईमध्ये रोटी मिलेगा, कपडा मिलेगा, लेकिन मकान नहीं मिलेगा. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आजच्या एपिसोडमध्ये विषय आहे आपल्या आवडीचा, कन्व्हिन्स, डीम कन्व्हिन्स आणि त्यानंतर होणाऱ्या आपल्या घराचं रिडेव्हलपमेंट म्हणजे आपल्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट आपण जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ व्यक्ती आपण बोलवतोय, पण आपल्यासमोर अशी एक व्यक्ती आहे, पुण्याशी स्थित आहेत आणि एक मोठा अनुभव आहे. 17 वर्षाचा त्यांना मोठा दांडगा अनुभव आहे की आपली सोसायटी रिडेव्हलपमेंट कुठल्या स्वरूपात कशी जाईल. आणि त्या तज्ञांना आपण विचारणार तर आपल्या समोर आज आलेले आहेत अशोक सज्जन शेट्टी सर. सर नमस्कार. सर नमस्कार सर. सरांचा इतिहास 17 वर्षाचा अनुभव आम्ही तुमच्याकडे सर जाणून घेणार आहोत की आपण पूर्ण आजचा एपिसोड, आजचा हा पॉडकास्ट जो आपण पूर्ण आपण वाहणार आहोत तो म्हणजे कन्व्हिन्स, डीम कन्व्हिन्स आणि त्याचं होणारं रिडेव्हलपमेंट. तर आपण आजच्या पॉडकास्टला सुरूच करतोय. सर मी तुम्हाला आजचा पहिला प्रश्न असेल की तुमचं बालपण थोडक्यात सांगाल आणि तुम्ही या क्षेत्रात का आलात, म्हणजे आपल्या प्रेक्षकांनाही समजेल की तुमचा थोडासा बॅकग्राऊंड काय आहे. सर अशोक सर. अच्छा, मी मूळचा लातूरचा आहे आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूर येथून शिक्षण घेतल्यानंतर मी पुण्याला आलो आणि पुण्याला आल्यानंतर मी साधारणतः 8-10 वर्ष गव्हर्नमेंट्स, प्रायव्हेट इंडस्ट्रीज आणि स्वतःचं क्षेत्र म्हणजे स्वतःचा व्यवसाय असा माझा प्रवास झाल्यानंतर मी 2008 नंतर मी सिव्हिल कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीजमध्ये मी आलो. ऑल ओव्हर महाराष्ट्र मी काही मोबाईल टॉवर्स, काही कंपन्यांचे कन्स्ट्रक्शन आणि बरीच कामं केल्यानंतर एक मोठी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज मला चीफ इंजिनियर म्हणून माझी तिथे नेमणूक झाली. त्यांच्याकडे मी 5 वर्ष चीफ इंजिनियर म्हणून काम केल्यानंतर मी त्यांची नोकरी सोडून मी एका आर्किटेक्टसोबत 3 वर्ष काम केलं. माझी मुलगी आर्किटेक्टच्या 3ऱ्या वर्षाला होती आणि तिला उभं करण्यासाठी मला आर्किटेक्टच्या कामकाजाचा भाग, महानगरपालिकेतील कामकाजाचा भाग किंवा त्या प्रोसेस, बांधकाम परवानगी, मोजणी असो, बिगर शेती परवानगी असो किंवा ज्या काही त्या परवानग्या लागतात, NOCs लागतात, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी मी आर्किटेक्टसोबत काम केलं. आणि त्यानंतर मला त्याच बांधकाम व्यावसायिकांनी पुन्हा रिडेव्हलपमेंटसाठी नेमणूक केली. माझ्याकडे रिडेव्हलपमेंट विंग हा सेपरेट सेक्शन त्यांनी मला सोपवलं आणि पुढे त्यांच्यासोबत एक 1.5 ते 2 वर्ष काम केल्यानंतर मी माझ्या वैयक्तिक स्वतःचं ऑफिस चालू केलं आणि आज मी रिडेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये कन्सल्टंट म्हणून काम करीत आहे. म्हणजे सरांचा आता मी म्हणजे पूर्ण हा तुम्ही प्रवास पाहताय त्यामध्ये तुम्हाला आलेले अनुभव आहेतच. तर सर माझा पहिला प्रश्न असेल तुम्हाला सर की लोकांमध्ये कन्व्हिन्स आणि डीम कन्व्हिन्स यामध्ये तफावत वाटते. तर सर्वांना आपण प्रेक्षकांना सांगू शकता की कन्व्हिन्स ऍक्च्युअल आहे तरी काय? बर, कन्व्हिन्स डीड म्हणजे मालकी हक्काचे हस्तांतरण. इमारत बांधल्यानंतर जमिनीची मालकी ही बिल्डरकडे असते. इमारत बांधून पूर्ण तयार झाल्यानंतर सोसायटी रजिस्टर केल्यानंतर पुढे 4 महिन्यामध्ये बिल्डरनी
कन्व्हेन्स डीड किंवा ज्याला आपण अभिहस्तांतरण म्हणतो किंवा हस्तांतरण डीड हे करून देणं बिल्डर गरजेचं आहे. मोफा कलम 1963 13(1) नुसार हे 4 म्हणजे त्यात बिल्डरनी मालकी हक्काचं हस्तांतरण करून द्यायला पाहिजे. त्यात परत सुधारणा झाल्या आणि सरकारनं त्यांच्यासाठी एक कालावधी टाकला की सोसायटी रजिस्ट्रेशन नंतर 4 महिन्याच्या आत तुम्ही हस्तांतरण करून दिलंच पाहिजे. हा झाला कन्व्हिन्सचा भाग. जर बांधकाम व्यावसायिक हे काम करून देणार असेल तर फार सोपी गोष्ट आहे. याला फक्त 8-10 दिवसात हे पूर्ण होऊ शकतं. कन्व्हिन्स मालकी हक्क सोसायटीकडे किंवा संस्थेकडे हस्तांतरण केलं जातं. आणि जर 4 महिन्यापर्यंत किंवा वर्षानुवर्षे बिल्डरला आठवण करूनही जर आपण तो जर टाळाटाळ करत असेल तर तुम्ही एखादी पोलीस कंप्लेंट सुद्धा नोंदवू शकता याबद्दल. म्हणजे त्याने कन्व्हिन्स नसेल करत तर तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकता. कन्व्हिन्स टाळल्यास कारवाई होऊ शकते बिल्डरवरती. म्हणजे एवढं आता कायदे आहेत आता. इव्हन मला वाटतं की जून 2016 पोलीस महासंचालक, विशेष महानिरीक्षक यांचे एक सर्क्युलर पण आहे याविषयी की गुन्हा नोंदवून तुम्ही कारवाई करू शकता बिल्डरवरती. गुन्ह्याला काय नाव असेल? कुठला? त्या कन्व्हिन्स न दिल्यामुळे त्या समजा अर्ज करायचा असेल तर त्या गुन्ह्याला काय म्हणायचं? तुम्ही हस्तांतरण दस्तबद्दल तक्रार करू शकता पोलिसांकडे. आता त्या गुन्ह्याला काय नाव म्हणायचं हे पोलीस ठरवलेले असतात. ओके. म्हणजे तुम्ही तक्रार करू शकता की आम्हाला हे देत नाहीत म्हणून. हो. तुम्हाला तो अधिकार आहे. हो. मग समजा त्याने दिला नाही 4 महिन्यात आता तर माझ्या हिशोबाने जर 100 बिल्डर असतील ऑल ओव्हर महाराष्ट्रात तर किती टक्के लोक द्यायला तयार आहेत की मी कन्व्हिन्स करून देतो म्हणून? हार्डली बोटावर मोजण्या इतके लोक कन्व्हिन्स करून देतात. बरेच जण तर डीम कन्व्हिन्सला जातात. कन्व्हिन्स जर करत नसेल तर आपल्याला डीम कन्व्हिन्सला जाता येतं. तर कन्व्हिन्स न करण्यामागचं कारण काय? बिल्डर न करण्यामागचं कारण काय? कारण बिल्डरकडे त्या जागेचे किंवा त्या भूखंडाचे अधिकार त्याच्याकडे शाबूत असतात. बिल्डरनी म्हणजे डेव्हलप करून तुम्हाला फक्त फ्लॅट विकलेले आहेत. इमारत आणि इमारतीची जागा हे सहजासहजी बिल्डर हस्तांतरण करत नाहीत. का तर भविष्यामध्ये रिडेव्हलपमेंटचा स्कोप आला तर आपला अधिकार ते राखून ठेवू शकतात. त्याची मालकी स्वतःकडे ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. मालकी स्वतःकडे असल्यामुळे बिल्डर तुमच्या सोसायटीच्या इमारतीवरती मोबाईल टॉवर उभं करू शकतो. अजून कमर्शियल जाहिरातीचे स्ट्रक्चर उभे करू शकतो. त्यापासून अजून काय उत्पन्न मिळेल, जशी ऑफर येईल तशी. हो, त्याप्रमाणे तो बिल्डर कार्य करत असतो. तो त्याच्या अधिकारात असल्यामुळं हे सगळे अधिकार आपल्या सोसायटीला मिळावेत म्हणून कन्व्हिन्स किंवा डीम कन्व्हिन्स करणं हे गरजेचं आहे. अच्छा. मग आता समजा त्याने कन्व्हिन्स नाही करून दिला, आपण अर्ज करायचा. अर्ज केल्यानंतर आपण डीम कन्व्हिन्स करू शकतो. पण डीम कन्व्हिन्स हा टेक्निकल बाब झाली. टेक्निकल बाबसाठी काय करायला लागतं? म्हणजे डीम कन्व्हिन्स म्हणजे मानवी अभिहस्तांतरण. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पण अर्ज भरता येतो किंवा एखादा वकील नेमून तुम्हाला हे डीम कन्व्हिन्स करता येतं. बिल्डरला तुम्ही कन्व्हिन्स करून देण्यासाठी वकिलामार्फत एक नोटीस पण पाठवू शकता तुम्ही सहकार खात्याला, म्हणजे संपर्क करण्यापूर्वी. वकिलाची एक नोटीस बिल्डरला त्यांच्या ऑफिसमध्ये रजिस्टर्ड एडीनं किंवा कुरिअरनं हे जाणं आवश्यक आहे. मग तो प्रतिसाद देतो न देतो ते पत्र आपल्याला ह्या अर्जासोबत लागतं, डीम कन्व्हिन्सच्या अर्जासोबत. मग आता याच्यामध्ये डीम कन्व्हिन्स करता करता सोसायटीने कुठली कागदपत्रे करावी आणि मग बिल्डरने कुठली कागदपत्रे देऊन तो जर डीम कन्व्हिन्स होईल. हो,
हे कन्व्हिन्स करत असताना अत्यावश्यक जे कागद आहेत, फॉर्म नमुना नंबर 7 हा एक सहकार विभागाचा अर्ज आहे. त्याच्यानंतर तुमच्या सोसायटीचा ऑडिट पाहिजे. तुमच्या सोसायटीच्या सभासदाची संपूर्ण माहिती फ्लॅट नंबर सहित, क्षेत्रफळासहित आणि दस्त नोंदणी क्रमांक, तारीख हे सगळं लागतं. पूर्ण माहिती अर्जासोबत लागते. सगळी सोसायटीने द्यायची की हो, बिल्डर? नाही, सोसायटीने. तुम्ही सोसायटीची ही कागदपत्र. हो. आता हे बिल्डरने कुठली कागदपत्र दिल्यानंतर त्याला डीम पास होणार? बिल्डरकडनं बघा 7/12. जर त्याच्या जॉईंट व्हेंचरचे ॲग्रीमेंट असेल जागेच्या मालकासोबत ते, किंवा 7/12, इतर मालकी हक्काचे कागद, बांधकाम परवानगी प्रमाणपत्र आणि बांधकाम परवानगीसाठी महानगरपालिकेनं परवानगी दिलेले नकाशे, जोते तपासणी लागणार नाही, याला पूर्णत्वाचा दाखला लागेल, भोगवटा प्रमाणपत्र असेल तर उत्तम. ह्या गोष्टी कमीत कमी लागतात. आता समजा हे दोन्हीकडचे कागदपत्र दिल्यानंतर किती दिवसामध्ये आपल्याला डीम पास होतो? डीम कन्व्हिन्सला काय होतं सर, काही यातले कागदपत्र सोसायटीकडे असतात, काही सोसायटी तयार करून देऊ शकते. बिल्डरकडे जर आपण कागदपत्र मागितलं तर तो कागदपत्र देईलच अशी खात्री नसते. काही कागदपत्र कमी असतील, जेव्हा आपण सहकार खात्यामध्ये अर्ज जमा करू त्यांच्याकडनं नोटिसा जातात बिल्डरला त्यांचा जबाब घेण्यासाठी. बिल्डर आला नाही आला ते सगळी नोंद करून घेतात तिथे. बिल्डर जबाब दिला असेल तिथे येऊन ते सुद्धा नोंद करून घेतात. म्हणजे हिअरिंग होणार त्याची. बिल्डर ऑब्जेक्शन घेणार, हे बेकायदेशीर आहे म्हणणार, याला काही आधार नाही म्हणणार बिल्डर, बरं का. ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या पद्धतीने तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याला असं समजा त्याने 6 महिने त्यात घालवले, ह्या तारखा पडतात, कोर्टातल्या तारखा पडल्यासारखं त्याला संधी दिली जाते. आणि पेपरला एक काय म्हणतात, नोटीस पण बिल्डरच्या नावाने निघालेली असते सहकार खात्याकडून. ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून मग निकाल एकतर्फी दिला जातो. मग प्रमाणपत्र दिलं जातं आणि नोंदणी अधिकाऱ्यासाठी एक पत्र दिलं जातं. बांधकाम व्यावसायिक किंवा जमीन मालक यांच्या वतीनं हे जे काय म्हणतात, उपनिबंधक सहकारी संस्थेत, त्यांच्या वतीनं ते सही करण्याच्या आदेशाचं पत्र ते नोंदणी मुद्रांक ऑफिसमध्ये पाठवून मग दस्त नोंदणी होते. दस्त नोंदणी खर्च काय अंदाज येतो त्याला? याचा खर्च डीमला सोसायटीच्या मेंबरवरती अवलंबून आहे. तरी सोसायटीने माहिती पाहिजे ना, एक अंदाज खर्च त्यांच्या डोक्यात आला पाहिजे की बाबा किती खर्च असू शकतो. असा अंदाज खर्च सांगता येत नाही. आता काही अंदाजे खर्च काय एंटरटेनमेंट टॅक्स म्हणजे काय म्हणतात, खर्च ते वेगळे असतात. होणारा खर्च वेगळा असतो. त्यामध्ये सर्वांसमोर हे बोलणं योग्य आहे का? पण काहीतरी लागणार. आता त्यांना हेच कन्फ्युजन आहे की पैसे कोणी काढायचे, सोसायटीने काढायची, सोसायटीच्या असलेल्या तिजोरीतून घ्यायची की पहिले पर्सनल म्हणून काढायची? ही सोसायटी ठरवते. सोसायटीकडे फंड्स असतील तर ते त्यांच्यातनं ते वापरू शकतात, किंवा डीम कन्व्हेन्ससाठी वेगळा तुम्ही डिमांड करू शकता सोसायटी मेंबरकडे. समजा सोसायटी जास्त लोकांची असेल तर कमी खर्च येतो, कमी लोकांची सोसायटी असेल तर हा खर्च म्हणजे मानसी खर्च वाढला जातो. खर्च लागणार. हो, त्याची तयारी सोसायटीने करणं गरजेचं आहे, कारण मालमत्ता त्यांच्याकडे जर सरकारी खर्च फक्त 2,000 रुपये कोर्ट स्टॅम्प फी लागते
आणि इतर फाईल हे तयार करायला एक 15-20 हजार, जाहिरात हे ते हार्डली 30,000 to 50,000 रुपीज हा खर्च आहे. म्हणजे लोकांनी बाकी मग 40,000 खर्च एक अंदाज पकडून हा. लाख रुपये लागेल, 1.5 लाख रुपये लागेल, 2 लाख लागतील. पण शेवटी आपली जमीन जर आपल्या वकिलांची नावावर फी होत आहे. असेल, हा. वकिलांची फी आहे. वकिलाला जर 6 महिने त्यात काम करावं लागेल त्या यशामध्ये, तर निश्चितच ते खर्च काउंट व्हायला पाहिजे. वाढेल. मग तो काउंट असेल त्या परिस्थितीतूनच असू शकतो. पण ती आपल्या नावावर नोंद झाल्यामुळे ती प्रॉपर्टी सोसायटीची होईल हे सोसायटीच्या सभासदांनी जाणून घेणं गरजेचं आहे. सोसायटीची जमीन सोसायटीच्या मालकी हक्कामध्ये येणं हे प्रत्येक सभासदाचं काम आहे. ते काम आहे. मग प्रत्येक विरोध न करता त्यात सहभाग असला पाहिजे की ती जमीन तुमच्या नावावर होणार आहे. जी आज बिल्डरकडे होती ती उद्या तुमच्या नावावर होणार, तर तुम्ही त्याचा सहभाग घेणं गरजेचं आहे. मग त्यात वेळ जातात. असे प्रश्न येतात की मी जास्त पैसे जाऊ नयेत, कमी पैशामधला कोण आहे का बघूया. मग ह्यातले पण अशी लोक असली पाहिजेत ना की ज्याच्याकडे अनुभव आहे. त्यात वेळ जातो. कदाचित तो दुसरा मागणारा यापेक्षा जास्तही मागू शकतो, किंवा कमी मागणारा असेल तर तो वेळेत काम करेल याची खात्री नसते. एकतर तो कमी मागणारा असेल तो असं पण असू शकतो की त्याला पहिला अनुभव असेल किंवा नसेल, त्याला काहीच माहिती नाही, फक्त तो म्हणतो की मी करून देतो. मग आपल्याला कमी पैशामध्ये पाहिजे तर तुम्हाला 7-8 महिने 1 वर्ष लागेल. ज्याचा अनुभव असेल तो कदाचित तुम्हाला 4 महिने 6 महिन्यात पण करून देईल. मग अशी काही लोक आहेत का की बाबा जी लोक करून देतात? मार्केटमध्ये सगळ्या टाईपची तुम्हाला माणसं मिळतील, फक्त अनुभवही लागेल. तर तुमचं काय मत, किती अनुभव असावा अशा लोकांना? कमीत कमी 5-7 वर्ष तरी, 5 वर्ष तरी अनुभव असावा, पण त्या क्षेत्रातला असावा. म्हणजे कन्व्हेन्स डीम कन्व्हेन्स जो काम करतो त्याचा एक 5 ते 6 वर्षाचा अनुभव असावा. त्याने त्याचा एक अनुभव घेतलेला असावा जेणेकरून तुमचं काम सोपं होईल. सर, आज डीम कन्व्हेन्सचा अभ्यास तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्ही सुद्धा ऑनलाईन अर्ज भरून तुम्ही स्वतःच्या सोसायटीचे करू शकता. फक्त टेक्निकल काम असल्यामुळे कोण पुढाकार घ्यायला बघत नाही, एवढंच. त्यासाठी एक थोडा तज्ज्ञ आला ना की बाहेरचा माणूस आला की सोसायटी जरासे हुशार होते. त्यापेक्षा बाहेरचा माणूसात म्हणजे सोनाराने कान टोचावे असं आहे. एका सोसायटीमध्ये माझ्या हिशोबाने मी सोसायटीमध्ये काम करता लक्षात आलं की सोसायटी एकत्र होताना खूप अडचणी निर्माण होतात. त्यापेक्षा त्यांनी कन्सल्टंट नेमावं असं माझं मत होतं. सोसायटीमध्ये कामकाज करत असताना अडचणी ह्या निश्चित येणार, कारण सोसायटीच्या नावामध्ये सहकार आहे आणि खरं पाहिलं तर व्यवहारामध्ये असहकारच आहे. व्यवहारामध्ये असहकार आहे. व्यवहारामध्ये असलाच असणार. तो आता प्रवास आहे, तो करता आला पाहिजे सगळ्यांना. नावात सहकार आणि व्यवहारात असहकार. व्यवहारात असहकार आहे आणि अशा स्वरूपाचं आपण काम करतो. सर, छान. आता आपण या प्रवास सांगतोय की कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स. ही कन्व्हेन्स झाल्यानंतर सगळी मालमत्ता माझी झाली, सोसायटीची झाली. आता मला जायचं आहे रिडेव्हलपमेंटला. बरोबर आहे. म्हणजे ह्या 2 प्रकार तुम्ही सगळ्या प्रेक्षक ऐकत असतील की आता ह्या 2 प्रकार होते ते आपल्याला समजले, डीम कन्व्हेन्स आणि कन्व्हेन्स. कन्व्हेन्स हा असा आहे की जो बिल्डर देतो आणि डीम कन्व्हेन्स जो आहे तो आपण त्यांच्याकडनं करून घेणं. आपण स्वतः एक एक्सपर्टी पुढाकार घेऊन, एक्सपर्टीज घेऊन त्याला आपण डीम कन्व्हेन्स करून घेणं. त्यानंतर आता जायचं आम्हाला आपल्याला रिडेव्हलपमेंटला. तर आता सगळ्यात मोठा विषय सुरू होतो तो म्हणजे रिडेव्हलपमेंट. सर, आता सगळे एक मी हिशोब सांगिततो की सर आपल्या सोसायटीमध्ये 100 लोक आहेत, 100 फ्लॅट आहेत. आता त्यांना रिडेव्हलपमेंटला आता जायचं आहे. 100 फ्लॅटला रिडेव्हलपमेंट जायचं असेल तर पहिलं त्यांचं काम काय आहे? रिडेव्हलपमेंटला जायची तयारी करत असताना सोसायटीत जर 100 लोक सभासद असतील, त्यापैकी 20 लोकांनी संस्थेच्या चेअरमनला रिडेव्हलपमेंटच्या चर्चासत्र घडवून आणण्यासाठी पत्र द्यायचं. हा. 20 लोकांनी, 100 पैकी 20 लोकांनी पुढाकार घ्यावा. 1/5 आणि तो एक लेटर त्यांनी अध्यक्षाला द्यावा त्यांनी की आम्ही रिडेव्हलपमेंटला जायचा विचार करावा, तर तुम्ही याची दखल घ्यावी. त्यानंतर मग त्यांनी सभा बोलवावी अध्यक्षांनी. सभा बोलवत असताना तुमचं जेव्हा पत्र सभासदाला मिळेल त्या दिवसापासून कमीत कमी 14 दिवसाचं अंतर असावं तुमच्या सभेला
सभेचे आयोजन करण्याची तारीख आणि स्थळ हे त्यांना 14 दिवस आधी कळवायचं. त्या मीटिंगला काय म्हणतात? तुम्ही त्याला स्पेशल जनरल बॉडी मीटिंग म्हणू शकता. स्पेशल जनरल म्हणजे रिडेव्हलपमेंटसाठी एसजीएम झाली, म्हणजे एसजीएम तुम्हाला घ्यायला लागेल की हा मला पुढे जायचं आहे, आणि हा पहिला एक हे झालं की ट्रायल झाली की आपण रिडेव्हलपमेंटचा पहिला एक प्रकार सुरू झाला. त्यानंतर मग त्यामध्ये समजा 100 पैकी 80 लोक उपस्थित असतील किंवा 60 लोक उपस्थित असतील किंवा 50 असेल, मग काय करायला लागेल? त्या जेवढी लोक उपस्थित असतील चर्चा करून तुम्ही मिनिट्स ऑफ मीटिंग लिहू शकता रजिस्टरमध्ये, आणि त्या चर्चा करत असताना रिडेव्हलपमेंटचा लेखाजोखा, हिशोब किंवा पोटेन्शियल, FSI पोटेन्शियल, प्लॉट पोटेन्शियल किंवा याबद्दल काम करण्यासाठी एका तज्ज्ञ आर्किटेक्टची नेमणूक करणं तुम्हाला गरजेचं आहे, आणि ते या सभेमध्ये आर्किटेक्ट नेमणूक करण्याचा तुम्ही ठराव करू शकता. म्हणजे तुम्हाला पहिल्या एसजीएमला सगळे उपस्थित असेल, रिडेव्हलपमेंटला 51% जाण्याचा विषय असेल पुढे, तर आपण एक आर्किटेक्ट नेमू शकता. एसजीएम मध्ये पास करून घ्यावा लागेल. हा, आर्किटेक्ट नेमण्याचा विषय. आर्किटेक्ट किंवा पीएमसी चालेल का सर याला? तुम्ही आर्किटेक्ट नेमला तर अधिक चांगलं राहील सुरुवातीला. आर्किटेक्ट आणि पीएमसी जर नेमायचं असेल किंवा आर्किटेक्ट पहिला नेमताना आर्किटेक्टच का नेमावा असं जरा प्रेक्षकांना सांगाल? हा, आर्किटेक्ट नेमायचं कारण यासाठी आर्किटेक्टला बांधकाम परवानगी विषयक अनुभव असतो. तुमच्या प्लॉटवरती किंवा सोसायटीचा जो भूखंड आहे, आज सोसायटीला लागू रस्ता जो आहे तो किती मीटर रुंदीचा आहे, त्यावरती TDRचं स्ट्रक्चर हे प्रत्येक रस्त्यानुसार वेगवेगळं आहे. हा सगळा अभ्यास आर्किटेक्टला असतो. आर्किटेक्ट या ठिकाणी सर्वे करून तुमच्या सोसायटीला व्हिजिट देऊन अंदाज घेऊन प्लॉटनुसार आणि आत्ता नवीन नियमानुसार या ठिकाणी प्लॉट पोटेन्शियल किती आहे, किती FSI आपल्याला मिळतो आणि किती FSI या ठिकाणी कंझ्युम होऊ शकतो, किंवा त्या प्लॉटवरती किती FSI आपल्याला बांधता येतं, हा सगळा हिशोब आर्किटेक्ट मांडू शकतो. त्यानुसार कॉर्पोरेशनला भरावे लागणारे डेव्हलपमेंट फी, इतर खर्च, TDRचे खर्च, प्रीमियम FSIचे खर्च किंवा बांधकाम पूर्ण होईपर्यंत जो काही खर्च येणार आहे तो सगळा लेखाजोखा हिशोब हा आर्किटेक्ट करू शकतो. आर्किटेक्टमुळे तुमचा प्रवास हा कमी होण्यासाठी काम आहे, कारण तो त्यातला तज्ञ आहे. तो तज्ञ तुम्हाला सांगेल की तुमचा हा रिपोर्ट, याला फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणतात. फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट जो मराठीत काय म्हणतात? व्यवहार्यता अहवाल. व्यवहाराचा अहवाल हा सादर केल्यानंतर मग आपल्याला कळेल की आपण खरोखर आपलं ते केवढं आहे जग. तुम्हाला फिजिबिलिटी रिपोर्ट मिळाल्यानंतर तुम्ही परत सर्व सभासदांना बोलवून ती चर्चा करू शकता की आर्किटेक्टच्या फिजिबिलिटी रिपोर्ट नुसार आपल्याला हे उपलब्ध होऊ शकतं यामध्ये. त्यामुळे काय काय होईल? फिजिबिलिटी रिपोर्ट मिळाल्यामुळे फिजिबिलिटी रिपोर्ट मिळाल्यामुळे तुम्हाला कळतं की आपल्याला बिल्डरकडे काय मागायचं, या ठिकाणी काय मिळतं. एखादा बिल्डरला फायदा होत असेल तरच तो काम करणार. जर समजा आपण अवास्तव मागणी केलं एखाद्या बिल्डरकडे, आपणच आपल्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये अडथळा ठरू शकतो. कमी ज्ञान असलेल्या लोकांचा हा विषय. सोसायटीमध्ये ज्ञानी माणसं सुद्धा अज्ञानी माणसाच्या मागे लपून राहतात. माझा फायदा जर होण्यासारखा असेल, त्याच्यामुळे जर माझा फायदा होणार असेल तर मी गप्प राहायला हरकत नाहीये. त्यामुळं मग ते सोसायटीचं काम मार्गी लागत नाहीये.
मार्गी लाग- ह्या रिडेव्हलपमेंटमध्ये विन विन सिच्युएशन पाहिजे. बिल्डरलाही फायदा मिळाला पाहिजे आणि सोसायटी धारकांचाही फायदा झाला पाहिजे. व्यवहार हा कुठलाही एकतर्फी होत नाहीये. आता तुम्ही बोललात की पहिल्या एचजीएम मध्ये आपण आर्किटेक्ट काम नेमावं, कारण त्याचा आपल्याला जोपर्यंत आपण किती आहोत हा. ते आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणं योग्य नाही. पण प्रत्येक जण काय करतात की पहिला बिल्डरच घेऊन येतात. असं पहिलं- बऱ्याच लोकांचं काय त्यामध्ये कळतं काय नाही. असतं सर, मी सांगतो. बिल्डर कडे जाण्याचं मेन कारण म्हटलं तर सोसायटी कॉन्ट्रीब्युशन काढायला किती लोक तयार होतात. एखादा आर्किटेक्ट नेमून आर्किटेक्टला फी द्यायची, त्याच्याकडनं हे सगळं घ्यायचं. बऱ्याच जणाला असं वाटतं की हे सगळं बिल्डरच करेल काम, हा आपल्याला गैरसमज करायची आहे. काही गरज नाहीये. पण माझ्या हिशोबाने मी जेवढ्या लोक पण- सोसायटीने बघतोय सगळ्याचा गैरसमज मोठा आहे. हा. पहिलाच बिल्डर घेऊन येतो. पहिल्याच बिल्डर घेऊन आल्यानंतर तो तुम्हाला खरं चित्र देणारच नाही ना. खरं चित्र नाही देणार, कारण तो व्यावसायिक आहे. व्यावसायिक आहे बिल्डर. मग हे आज रेरा आलं. बिल्डर वेळेत काम करत नाही म्हणून तर रेरा आलंय ना सर. मग रिडेव्हलपमेंटचा रेरा अजून आलाय की नाही? रिडेव्हलपमेंटला पण रेरा लागू आहे. पण यामध्ये रिडेव्हलपमेंटच्या रेरामध्ये सोसायटी मालक सुद्धा प्रवर्तक म्हणून गणला जातो. बिल्डर सोबत सोसायटी धारक सुद्धा ते नवीन ग्राहकाला वेळेत फ्लॅट देण्यासाठी जबाबदार आहेत. एवढं सगळं आहे टेक्निकल. म्हणजे आता एचजीएम झाली, आर्किटेक्ट नेमला, आर्किटेक्टचा फिजिबिलिटी रिपोर्ट आला, फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर परत तुम्ही चर्चा करा त्याच्यावरती. मग त्याला परत दुसरी मिटिंग झाली, मग पहिली हो. मिटिंग झाली, आता दुसरी मिटिंग. दुसरी मिटिंग, मग सगळ्यांना त्याच्यामध्ये बोलवायचं. चर्चा करा की हे असं असं आलेलं आहे आणि आर्किटेक्टनं जी वाढ सुचवलेली आहे इथून इथंपर्यंत, म्हणजे 20% 50% किंवा 30% 60% किंवा 20% 30% ही जी वाढ आर्किटेक्टने सजेस्ट केलेलं असतं, सगळा खर्चाचा अंदाज घेऊन. पण लोकांना एक प्लॅन घेऊन चालत नाही, एबीसी प्लॅन लागेलच ना. कुठला? तर समजा जनतेला पोहोचवायचं असेल, जनतेपर्यंत पोहोचवायचं असेल तर एक प्लॅन घेतला की तो कन्फ्युजन मध्ये जाणार. तर एक त्याला आर्किटेक्ट चालतो. एक आर्किटेक्ट तुम्ही 3 कोटेशन मागितले आर्किटेक्ट कडनं, तिन्हीपैकी तुम्हाला जो चांगला वाटला त्याला तुम्ही नेमला. चांगला वाटला म्हणून नेमलं म्हणून त्याच्या रिपोर्टवरती भरोसा ठेवला पाहिजे. तरी पण भरोसा नसेल तर अजून एक पर्याय नसेल तर सोसायटीतल्या काही लोकांना तसं वाटत असेल तर ते क्रॉस ओपिनियन घेऊ शकतात. क्रॉस ओपिनियन त्यांनी घ्यावं. घेतलं तर कसं आहे, पुढचा प्रवास वाढण्यापेक्षा मी सांगत होतो की हा आर्किटेक्ट नेमावा म्हणून नेमला नाही, म्हणून मग त्यावेळेला तो सोसायटीमध्ये मतभेद हे होतच राहतात बरं का. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. बाजारात जिवंत बेडूक विकणारा माणूस बेडकाचं ते काय म्हणतात घेऊन बसलेला होता तो. त्याला पाटी. मग ते बेडकं वजन करत असताना आधी उचलून ठेवलेला जो बेडूक आहे ना, दुसरा उचलेपर्यंत तो पहिला खाली उडी मारून येतो. हे असं सोसायटीच्या म्हणजे माणसांची मानसिकता असू शकते. ती चुकीची पण नाही सर. काय म्हणजे सोसायटीमध्ये राहता काय झालं, प्रत्येकाचं गैरसमज वाढलेले एवढे असतात ना की त्याचे सगळं त्याला अंदाज असतो की हा तसाच असेल. पण प्रत्येक व्यवहार हा पारदर्शक असावा हे गैरसमज टाळण्यासाठी पारदर्शकता पाहिजे. त्यासाठी 79A 4 जुलै 2019 महाराष्ट्र शासनाचा 79A हा GR आहे. सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाच्या गृहनिर्माण संस्थाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबद्दल GR आहे. 79A म्हटलं तर काय सांगतो, संपूर्ण पारदर्शकता तुम्ही मेंटेन करा.
तर पारदर्शकमध्ये काय आहे, त्याच्या 5 पॉईंट सांगाल का? कुठल्या कुठल्या गोष्टीकडे 79 कडे बघण्याचा दृष्टिकोन? हेच सगळं तुम्ही मी जे आता सुरुवातीपासून सांगितलं की 14 दिवस अंतर ठेवून मीटिंग बोलवा, चर्चा करा, पुन्हा आर्किटेक्टचा एक ठराव मांडा, दुसरं आर्किटेक्टचे ते कोटेशन्स 3 आर्किटेक्टचे मागवा, 4 मागवा, ते तुम्ही ओपन करून सगळ्यांसोबत मांडा. ते तो बंदिस्त असावा. कोण आर्किटेक्ट नेमायचा, बरं का. मग चर्चा झाल्यानंतर आर्किटेक्टने जे काम केल्यानंतर त्याच्यावर परत चर्चा करा. मग पुन्हा आर्किटेक्टचा अभ्यास तुम्ही पूर्ण केल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की काय मागायचं, काय मागू नये. त्यानंतर तुम्ही स्थानिक पेपरमध्ये जाहिरात देऊ शकता बिल्डर्स म्हणजे रिडेव्हलपमेंटसाठी. तुम्ही निविदा कागदपत्र तयार करू शकता. तुमच्या मते निविदा मागवणं खूप गरजेचं आहे सर. टेंडर डॉक्युमेंट्स फ्लोट केल्यानंतर तुम्ही कमीत कमी एक 10-15 टेंडर्स तुम्ही विकून बिल्डरच्या निरनिराळ्या ऑफर्स मागवू शकता. आता समजा 15 आले की 20-25 पण येतील बिल्डरचे ऑफर, पण तो बिल्डर निवडण्यासाठी काहीतरी क्रायटेरिया पाहिजे. हो, बिल्डर निवडण्यासाठी त्याच्या 3-4 वर्षाचे बॅलन्स शीट बघायचं. ओके. किंवा तुमच्याकडे टेंडर डॉक्युमेंट्स आल्यानंतर की कुठल्या बिल्डरनी आपल्याला काय देऊ इच्छितो त्याचा पण एक कंपॅरेटिव्ह चार्ट तयार करा. आणि फायनल 3 बिल्डर निवडायचे त्यातून जे चांगले आहेत. म्हणजे 15 पैकी झाले 3. हा. 3 निवडून त्यांच्याकडनं मग 3 निवडल्यानंतर 3 पैकी 1 जेव्हा फायनल करायचा असतो त्यावेळी तुम्हाला उपनिबंधक कार्यालयातील प्राधिकृत अधिकारी लागतो. त्याला शिक्कामोर्तब करत असताना. सर आता रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसला आपण आहोतच. रिडेव्हलपमेंट होता होता आपण आलोय की आता बिल्डर आहे ना, बिल्डर हा शेवटी व्यावसायिक आहे, पण आपले जे सभासद आहेत ते आपली आहेत. फक्त कळत नाही की बिल्डर कुठला नेमावा. तर सर ह्याला एक एलईडी म्हणजे तो पात्रता योग्य आहे की नाही तपासण्यासाठी काहीतरी त्याला हे असावे पॉइंट्स की बाबा हा यातनं शोधावा. तुम्हाला फिजिबिलिटी रिपोर्ट मिळाल्यानंतर तुम्ही टेंडर फ्लोट केलात, बिल्डरचे ऍप्लिकेशन्स मागवलेत, त्याची स्क्रुटिनी केलात, बिल्डर पैकी तुम्ही तिघांच्या फायनल स्टेजला तुम्ही तिघांची निवड केलात तुम्ही. त्यानंतर तुम्ही त्या तिन्ही बिल्डरच्या सध्या चालू असलेल्या साईट व्हिजिट करू शकता. हो, साईट व्हिजिट. त्याचे बांधकामाची गुणवत्ता, त्याच्या साईट किती मोठ्या आहेत, त्याच्याकडे काय आहे, त्याच्या ऑफिस बघू शकता, त्याच्या इनहाऊसमध्ये काय आहे, त्याचा अनुभव किती वर्षाचा आहे. हां. आणि या व्यतिरिक्त त्याच्या 3 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट हा सुद्धा तुम्ही आर्थिक स्क्रुटिनीसाठी तुम्ही त्याला डिमांड करू शकता. तर 3 वर्षात त्याचा आलेख चढता आहे का उतरता आहे ते बघू शकता. त्याच्याकडे असलेले स्टॉक्स म्हणजे त्याला आपण इन्व्हेंटरी आणि लायबिलिटी, त्याला देणं किती आहे आणि येणं किती आहे, एक चार्टर्ड अकाउंटंट कडनं हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. छान छान सर. म्हणजे तुम्ही बिल्डर नेमायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, जेणेकरून आणि मगच तुम्ही बिल्डर निवडण्यासाठी कारवाई करा. आता निवडला तर तो बोलले मी तुम्हाला 20% देतो, बोलले 30% जास्त देतो, बोलले 40% जास्त देतो. नाही, त्याच्यामध्ये सर मी सांगतो आता 20, 40, 30 हा प्रश्न आता येत नाहीये. तुम्ही ज्यावेळेस 3 बिल्डर निवडलात त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज ऑफर देणार आहे हे सगळं वर्क करून तो तुम्हाला कळवलेलं असतं. ते तुम्हाला जेवढे टेंडर डॉक्युमेंट येतील त्यापैकी उपनिबंधकाच्या समोर तुम्हाला 3 बिल्डर उभे करायचे. त्यासाठी कंपॅरेटिव्ह चार्ट करून त्याची छाननी करा, तपासणी करा, आर्थिक पाठबळ किती आहेत त्याच्या मागे, त्याच्या लायबिलिटीज,
आणि त्याच्या स्टॉक किती आहे, इन्व्हेंटरी किती आहे, प्लॉटमध्ये काही इन्व्हेस्टमेंट आहेत का, इमारतीचे अजून कुठे बांधकाम चालू आहेत का, किंवा एखादं इमारत बांधलेली आहे पण अजून विकली गेलेली नाहीये, असं पण होऊ शकतं. हो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तपासू शकता. नंतर तुम्ही त्यामध्ये जा. हो. ते झाल्यानंतर मग आता सगळं झालं, आता मी म्हणालो की सगळं होतंय, बिल्डर बरोबर बिल्डर तुमचा फायनल झाला, तुम्हाला बिल्डर पसंत झाला, त्याच्याशी आता लग्न करायचंय. हो. तुमचा रिंग सेरिमनी झाला, आणि म्हणजे रिंग सेरिमनी म्हणजे साखरपुडा झाला, साखरपुडा म्हणजे सोयरी साखरपुडा आणि मग नंतर लग्न, असं ना. हो. बर, मग त्यावेळेस तुम्ही एक MOU समजुतीचा करारनामा तुम्ही करू शकता. बिल्डरला ऑफरमध्ये रायटिंगमध्ये त्याच्या लेटर हेडवरती सगळं काही तुम्ही व्यवस्थित डिमांड करा. आमचं सध्याचं घराचं क्षेत्रफळ एवढं आहे, वाढ काय मिळणार आहे, किती % वाढ मिळणार आहे, परत घराला स्पेसिफिकेशन्स काय काय असणार आहेत इमारत बांधत असताना, पार्किंगचे नॉर्म्स पण विचारून घ्या. अवघड प्रश्न. कोणाकोणाला पार्किंग मिळणार आहे, कोणाला मिळणार नाहीये, सगळ्या गोष्टी MOU मध्ये नोंद पाहिजे. मंथली रेंट काय मिळणार आहे, डिपॉझिट काय असणार आहे, बरं का, कॉर्पस फंड काय असणार आहे, आणि त्याच्यात की कंप्लिशन कधी मिळणार आहे, प्लॅन किती दिवसापर्यंत पास होईल, प्रोव्हाइडेड की त्या लँडमध्ये काही लिटिगेशन नसलं तर बिल्डरला एक 3-4 महिन्यामध्ये म्हणजे हे प्लॅन पास अग्रीमेंट करायला. हे अग्रीमेंट झाल्यानंतर MOU. पण हे अग्रीमेंट कुठे सादर करावं लागतात की कुठं रजिस्ट्रारकडे करावं लागतं की आपल्या दोघांमध्येच असतं? नाही, MOU हा तुमच्या दोघातला आहे, तो पण रजिस्टर करता येतं. आणि त्यानंतर तुम्हाला जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी जे करायचं आहे, तुमच्या सगळ्या टर्म्स कंडिशन ठरल्यानंतर, तुम्हाला सगळे ड्रॉइंग्स तयार केल्यानंतर तुम्ही हे DAPA करू शकता किंवा त्याच्या आधी पण करू शकता. काय होतं याच्यामध्ये, तुम्ही सोसायटी हँडओव्हर केल्यानंतर 3 वर्षाच्या आत तयार होऊन ती तुमच्या ताब्यात परत यायला पाहिजे. 3 वर्षाच्या आत? 3 वर्षाच्या जर बाहेर गेलं तर आपल्याला भांडवली नफा, ज्याला कॅपिटल गेन म्हणतात ना, तो ह्या सोसायटी धारकांना लागू शकतो. असं पण? हो, हे शक्यतो बिल्डर सांगत नाहीत, पण हे निश्चित लागतं भांडवली नफा. आता सगळं आपलं अग्रीमेंट झालं, सगळं झालं, आता आपल्या घराला हातोडा पडणार आहे. हातोडा केव्हा पाडायचा त्याला? ज्यावेळी तुमचा प्लॅन पास होऊन येईल. त्याला काय म्हणतात? म्हणजे बांधकाम परवानगी मिळेल, IOD, इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल, कंडिशनल ती परवानगी असते. ते सगळं मग सगळ्या प्रकारच्या NOC गोळा करा, प्रत्येक विभागाकडनं ना हरकत प्रमाण घ्या. कंडिशनल ती IOD असते, आणि त्यानंतर मग आपल्याला घर रिकामं करून त्याला द्यायला हरकत नाही. मग त्याला भाडं घ्यायचं वगैरे काय प्रकार? ते आधीच ठरलेलं असतं. मार्केट कंडिशन्स प्रमाणे या भागात रेंट किती आहे, भले तुम्ही कुठेही जाऊन राहा, कमी रेंट द्या किंवा जास्त देणं, तो ठरल्याप्रमाणे तो तुम्हाला रेंट देईल. आणि आता असं पण एक नोटिफिकेशन आलेलं होतं, बिल्डरने जर सोसायटीला भाडं देणं बंद केलं तर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट रद्द होतो, असं पण नोटिफिकेशन आलेलं आहे. बिल्डर ॲग्रीमेंट करून 6, 7, 8 वर्ष जर काम नाही केलं, तो करार सुद्धा रद्द होऊ शकतो. तरी 3 वर्षात करणं गरजेचं आहे, पण त्याला सगळं खाली करून झाल्यानंतरच ना. आता ॲग्रीमेंट पासून पकडलं जातं ते देशामध्ये 3 वर्षाचा काळ. शेवटचा माणूस खालीच झाला नसेल,
आता त्या काही गोष्टी आहेत ना सगळ्यावरती अवलंबून आहेत. मग त्यामुळे तो म्हणणार भरा तुम्ही भांडवली नफा बिल्डर. कारण मला मिळाली, तुमची सोसायटी लवकर मिळालीच नाही, मला वॅकेट करून मिळालं नाहीये. तर समजा याने 1 जानेवारीला एकाने चालू केलं आणि अजून 6 महिन्यापर्यंत अजून तेच चालू आहे की 100वा माणूस नाही, 6व्या महिन्यात जातो. तो 100वा माणूस 6 महिन्यानंतर गेल्यानंतर बिल्डर येणार तुमच्या पाडायला. मग तिथून ते हे करणार. तो बाकीच्यांना पण रेट देणार नाहीये तोपर्यंत. तुम्ही त्याचा पण विचार करा ना. आय एम ऑलमोस्ट सोसायटी फेवरेबल, पण सोसायटीतले जर काही जण नुइसन्स क्रिएट करत असतील तर त्या बिल्डरचा पण विचार करणं गरजेचं आहे. करायला पाहिजे, कारण असा प्रकार होतो मोस्टली. पण सर त्याच्यामध्ये 36-38 ची कारवाई होती का, जो खाली करत नसेल त्याच्यावर? हो, होते ना. आता समजा एखाद्याने जर कारवाई ऐकलं नसेल तर त्याला असा कुठला कायदा आहे की ज्याला त्यामध्ये त्याला बांधू शकतो? आता समजा तुमचे जर तो एखादा माणूस जर तुमची अडवणूक करत असेल, तो अडवणूक का करतो? तुम्ही सगळे मिळून सोसायटीचं नुकसान करत आहात म्हणून तो अडवणूक करतो का आडमुठेपणानं अडवणूक करतो हे कळतं. तुम्ही एखादी पोलीस कंप्लेंट करा किंवा कोर्टात जरी गेला तरी कोर्ट सांगतं त्याला. आता पूर्वीसारखं रिडेव्हलपमेंटला एवढा उशीर होत नाहीये. म्हणजे 51% जे चालू आहे तो 51%. पण 51% वाल्यांनी सोसायटीच्या फायद्याचा विचार केलेला असावा, नाही तर त्या 49% वाल्यांना सुद्धा महत्व असतं. 49चं 51 होऊ शकतं, कधीतरी होऊ शकतं ना. 51% जाणं गरजेचं आहे. 51% जे अडवणूक करतात, 51% समजा 49% काही जण कोर्टात गेले तरी तुम्हाला तिथं मांडता आलं पाहिजे मुद्देसूद, आम्ही सोसायटीच्या फायद्यासाठी हे केलेलं आहे. त्यांनी तसं एकतर एवढं करण्यापेक्षा त्यांनी आत्ताच्या सोसायटीला प्रश्न विचारावेत योग्यतेने, पण ते नंतर वेळ घालवतात ना, त्यामुळे बिल्डर पण कंटाळतो आणि जे पुढाकार घेणार ते पण कंटाळतात. तुम्हाला मी त्या सोसायटीचं नाव सांगत नाहीये. त्यात 18 पैकी एक मेंबर एकदम आडमोठेपणाची भूमिका घेतो. एक व्यक्ती. तर बिल्डरनी कन्व्हिन्स डीड करून दिलेलं नव्हतं. मग त्या सोसायटीने स्वतः कन्व्हिन्स करून घेतलं. मग बिल्डर त्या एका सभासदाला सांगतो, जागा ही अजूनही माझ्याच नावावर आहे, हस्तांतरण झालेलं आहे, दस्त झालेलं आहे बरं का, तुम्ही इमारत पाडल्यानंतर मग मी बघतो. असं तो जेव्हा त्या सभासदाला सांगतो, तो सभासद प्रत्येक मीटिंग मध्ये हेच म्हणतो, अरे जगह तुम्हारे नाम पे नहीं है, तुम रीडेवलपमेंट क्या करोगे? जगह तो बिल्डर के ही नाम से है. पण डीम कन्व्हिन्स नंतर बिल्डरचे अधिकार संपून जातात. पण तो असं का करत असेल बिल्डर? असं मेसेज पोहोचवायचं की काय करायचं? त्याला कितीही समजून सांगितलं आम्ही त्या सभासदाला की बाबा आपण उपनिबंधक खात्याचा माणूस बोलवू तुझ्यासाठी खास, हे सगळे कागदपत्र ठेवू आपण समोर. नाही म्हटला ते. समजा एखाद्यानं त्याच्यासाठी कुठलं आर्टिकल पाठवलं, ते वाचून जरी त्याला समजेल, पण तो म्हणेल ये किस खुशी में भेजा है, ये क्यों भेजा है, मेरे को ब्लॅकमेलिंग करने वाला है क्या, असं ते क्रॉस करतं इतर मेंबरला. असे पण मेंबर आहेत. एवढा सगळा प्रवास असा म्हणजे, पण आपल्याला रिडेव्हलपमेंट गेल्यानंतर घर किती वर्षांनी? 3 वर्षांनी ताब्यात मिळणार. 3 वर्षाच्या आत मिळावं. 3 वर्षाच्या आत. आणि त्यात 4थं वर्ष आलं तर? 4थं वर्ष आलं तर आपल्याला भांडवली कॅपिटल गेनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. कॅपिटल गेन परत
बिल्डरला रेंट वाढवून द्यावा लागेल, किंवा तो देईल की न देईल सांगता येत नाहीये. तुमच्या मुदत संपल्यानंतर बिल्डरला तुम्ही पेनल्टी क्लॉज टाकायचा त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये जर पिरियडमध्ये तुम्ही जर दिला नाही, दर दिवशी ठराविक दंड. पण ह्या रिडेव्हलप प्रोजेक्ट मध्ये कोणी वेळेत नाही दिले अजून, पण आता किती टक्के लोक वेळेवर देऊ शकतात? अवघड आहे सर त्यांना पण. मुंबईमध्ये सर 5,800 सोसायट्या रिडेव्हलपमेंटचं काम थांबलेलं आहे. हे तुम्हाला कल्पना असेल. तुम्हाला आठवतं का पत्राचाळीची बातमी? 1992 साली त्या एका व्यक्तीची सोयरीक झाली. मग त्या मुलीकडच्यांनी विचारले की बाबा तुला मुंबईत घर कुठं आहे, कुठं राहणार आहेस लग्नानंतर? त्यांनी पत्राचाळीचं पत्र दाखवलं, मला इथे घर मिळालेलं आहे. आता त्या माणसाची मुलं लग्नाला आलेली आहेत. पत्राचाळीतलं घर मिळालंय का नाही ते देव जाणो, पण मुंबईकरांना निश्चित माहिती असेल. आत्ताच चावे दिल्यात. आता काही लोकांना चावे दिलेत का? म्हणजे त्यालाही मिळाली असेल. म्हणजे किती वर्षाच्या प्रवासानंतर? 92 साली, 91-92 साली त्याची सोयरीक झाली होती. आता त्याला 2 वर्षांनी जरी मूल झालं असेल तर बघा ना, 93 हे 23 आणि 7 म्हणजे 30 वर्षाची झाली असेल त्याची मुलं. म्हणजे एवढा कालावधी गेला. पण तो सर एसआरए होता. एसआरए होता तो ना. मग एसआरए सुद्धा वेळेत देऊ शकलं असं नाही. बरं, दुसरी गोष्ट, मुंबईत अजून एक सोसायटी आहे. तर त्या सोसायटीनी 2009-10 साली करार केला. त्यांनी 7-8 वर्षे काहीही केलं नाहीये. त्यांनी सोसायटीवरती काही पैसे खर्च केले. त्यांनी 5-6 कोटी खर्च केले. सोसायटी मोठी होती. आणि 7 वर्षापर्यंत तो काहीही केला नव्हता. मग या लोकांनी सोसायटीचे स्पेशल जनरल बॉडी मीटिंग बोलवून एक रिझॉल्युशन पास केलं. या बिल्डरनी वेळेत काम केलं नाही म्हणून त्याच्यासोबत केलेला करार रद्द केला त्यांनी. आणि बिल्डर बरोबरचे दे डिस्कंटिन्यूड बिझनेस रिलेशन विथ बिल्डर. बिल्डर गेला कोर्टात. माझा अधिकार आहे, मी एवढे पैसे खर्च केलेले आहेत, एवढी गुंतवणूक केली आहे सोसायटीवरती. त्याला कोर्टाने सांगितलं, तू गुंतवणूक केलास, वेळेत काम नाही केलास. मुदत किती होती काम करायची, वेळेत काम का नाही केलं? नफा नुकसान हा तुझ्या व्यवसायाचा भाग आहे. त्याला सोसायटी जबाबदार नाही. पण एवढे बिंदासपणा कसं काय? 7 वर्ष एक व्यक्ती थांबू शकतो, ज्याचा तुम्ही पब्लिक कडे लक्ष न देता आवडी. तुम्हाला काय होतं सर, मी सांगतो. पिंजऱ्यामध्ये उंदराला ट्रॅप केल्यानंतर तो उंदीर जाणार कुठं? बरोबर आहे. मग हा बिल्डर शोधत फिरतो मार्केटमध्ये. तुमचे अधिकार घेतल्यानंतर त्याच्याकडे जर फंडिंग नसेल तर तो इतर ठिकाणी त्याची शोध मोहीम चालू असते. मग तुमची सोसायटीचे सगळे अधिकार तो घेतलेला असतो. कदाचित त्याच्यामध्ये ही सोसायटी दुसऱ्या बिल्डरकडनं करून घ्यायचं सुद्धा तो त्या क्लॉजमध्ये त्याने जर करून घेतलेला असेल, किंवा थर्ड माणूस पार्टनर म्हणून घेणार. बरं का, मी याच्यामध्ये कितीही पार्टनर घेऊ शकतो, कोणालाही काढू शकतो, असं जर असेल तर तो पैशावाल्याच्या शोधात फिरणार. तो म्हणजे हा क्लॉज असणारच अंदाजे. तुम्हाला त्या समजुतीच्या करारामध्ये जर वेळेत काम नाही झालं तर एक्झिट क्लॉज पण असावा त्यामध्ये, बिल्डरला पण आणि सोसायटीला पण. एक्झिट क्लॉज सोसायटीने बिल्डरला टर्मिनेट करण्याचे अधिकार ठेवावेत वेळेत काम नाही केलं तर, आणि बिल्डरने सोसायटी सोडून द्यायचं पण तयारी ठेवलं पाहिजे.
मोठा प्रवास आहे रिडेव्हलपमेंटचा. म्हणजे जोपर्यंत हातात चावी येत नाही तोपर्यंत लोकांनी काय करावं असा प्रश्न येतो. जो प्रवास आहे ना सर, एका घरावर हातोडा पडल्यापासून त्याला चावी मिळेपर्यंत हा प्रवास जरा सांगायला. कमीत कमी 3 वर्ष याच्यामध्ये जाऊ शकतात मिनिमम. आणि बघा, तुमचं जेव्हा प्लॅन पास झाल्यानंतर तुम्हाला परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन ॲग्रीमेंट, PAA आपण ज्याला म्हणतो, ते होणं गरजेचं आहे. प्लॅन पास झाल्या हे PAA होणं गरजेचं आहे. फ्लॅट नंबर सहित रजिस्टर ऑफिसमध्ये हे नोंद होणं गरजेचं आहे. आणि त्यांना वेळेत मिळण्यासाठी सोसायटीचं पण त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे बिल्डरला. सर आता हे बांधकाम जो आहे, जे बांधकामाचं मोजमाप त्याची डेट 3 वर्षात करायचं आहे आणि आपल्याला घराची चावी मिळणार आहे, म्हणून त्याची आस बाळगून राहण्यासाठी कुठली काळजी घेणं गरजेचं आहे? यासाठी आपल्याला फायनान्शियली साऊंड बिल्डर नेमणं हे फार महत्वाचं आहे. अशामध्ये की पैसे सगळं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही म्हणतात. बरोबर आहे. बिल्डर ते पूर्णत्वाला नेईल असाच बिल्डर नेवायचा. पूर्णत्व. आणि बांधकाम परवानगी पूर्ण झाल्यानंतर साईटचं बांधकाम, लँडस्केपिंग, इतर इन्फ्रास्ट्रक्चर सगळं पूर्ण झाल्यानंतर बिल्डरकडनं प्रत्येक ड्रॉइंग सेट आपण मागून घ्यावं आपल्या सोसायटीच्या दप्तरी जपून ठेवण्यासाठी. हे भविष्यातल्या मेंटेनन्सच्या कामासाठी आपल्याला खूप कामी येतं. एवढं सगळं आपल्याला करणं गरजेचं आहे. समजा आपल्या याच्यामध्ये सर रिडेव्हलपमेंट होतंयच, पण समजा रिडेव्हलपमेंटला आपल्यात अंतर्गत मतभेद, तर अजूनही प्रकार कुठला आहे का याच्यामध्ये? अंतर्गत मतभेद संपतच नाही. मग सेल्फ रिडेव्हलपमेंट मतभेद संपत नाही तर सोसायटी ते रिडेव्हलपमेंटला नाही जाऊ शकत. बरं का. तुमच्याकडे सहकार खात्यातील उपनिबंधक कार्यालयातला जो व्यक्ती येतो, त्या तिघापैकी एक बिल्डर तुम्ही कोणाला नेमलेला आहे हे शिक्कामोर्तब करण्यासाठी येतो. तुमच्याबरोबर चर्चा करण्यासाठी येत नाही. येतो सगळं तुम्ही आधीच तयारी करून ठेवायची त्याची. जर समजा तुमचा रिडेव्हलपमेंटचा विषय बारगळल्यानंतर तुम्हाला पुन्हा 6 महिने रिडेव्हलपमेंट बद्दल सभा घेता येत नाहीये. नुकसान कोणाचं होणार? पब्लिकचं. ती काळजी घेणं त्यांचा पण जबाबदारी आहे. अजूनही पुण्यात फार काही अशा धोकादायक इमारती नाहीत, फार कमी असतील मुंबईच्या तुलनेनं. मुंबईमध्ये मला वाटतं कमीत कमी 15 ते 20 बिल्डिंग कोसळत असतील. कारण त्यांना मुंबईमध्ये रोटी मिलेगा, कपड़ा मिलेगा, लेकिन मकान नहीं मिलेगा. सबसे महंगी चीज आहे. त्या मकानच्या ढिगाऱ्याखाली जरी गेलं तरी मुक्ती मिळाली असं समजेल तो. कारण त्याचा संघर्ष चालूच होता. सर याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंट. सेल्फ रिडेव्हलपमेंट जो आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? सेल्फ रिडेव्हलपमेंट बद्दल आपण सेपरेट वेगळा एपिसोड करू सर. ओके. आता हा विषय इथेच संपू. तर तुम्ही मित्रांनो, आपण एक अर्धा पाऊण तास ऐकतोय, तासभर होतोय की आपण सगळं ऐकलं की डीम कशी चालते, डीम कन्व्हेन्स कसा आहे आणि त्याचं रिडेव्हलपमेंट कशी होते. रिडेव्हलपमेंट होताना बिल्डर असावा, आर्किटेक्ट असावा, PMC असावा आणि आपण आपलं अस्तित्व कुठं असावं, आपली जबाबदारी कुठली असावी, म्हणजे आपण आपल्या नव्या घरात राहता यावं. हे सगळं प्रवास करता करता प्रत्येकाचं एकच असतं की सगळ्यांना नव्या घरात राहायचं असतं, पण आपली एकत्रपणा आपण नसेल तर आपल्याला काम करताना कुठेतरी अडचण निर्माण होईल.
आपल्याला चांगल्या घरात जायचं आहे एवढा तरी विचार करूया. कारण सारखा प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा त्याची उत्तरं पण आपणच शोधायची असतात. तुमची तज्ज्ञ असाल तर तज्ज्ञाकडनं माहिती घ्या. तुमची माहिती ही एका लेवलपर्यंत जाईल, पण तो प्रश्न कुठे विचारावा, कधी विचारावा, कुणाला विचारावा एवढं जरी आपल्याला भान असेल तर आपण हा प्रोजेक्ट चांगला जाऊ शकतो. तर सहकार कॅनडिडेट तुमच्या सोबत आहे. सहकार कॅनडिडेटमध्ये तुम्हाला मोठे मोठे मार्गदर्शक मिळतील. त्या मार्गदर्शनाने तुम्हाला काम तुमचं सोपं होईल आणि त्यानुसार तुम्ही त्यानुसार जा. तुमची मतं सगळी असतील, ती मतभिन्नता सतत राहणार आणि ती चुकीची नाहीये. चुकीची असणं असं आपण म्हणत नाही. तर सरांसारखे, अशोक सरांसारखे असे अजूनही लोक आहेत जे याला आज एक सहकाराला आपला देव म्हणून काम करतात. आणि आज मी पुंडलिक लोकरे एक विठ्ठलाला फोकस करतोय की त्या विठ्ठलाच्या माध्यमातून आपण समाज तरी घडू. त्या समाजामधला आपण एक भाग आहोत. कारण हाऊसिंगमध्ये काम करता बऱ्याचशा गोष्टी फक्त गैरसमजून वाढतात. बरेचशा सहकारामधलं सगळ्यात मोठं अवघड क्षेत्र म्हणजे सहकारातलं हाऊसिंग आहे. ज्या हाऊसिंगकडे अजूनही प्रत्येक जण वेगळ्या नजरेने पाहतो. ते कुठं पैसा कमवण्याचा एक भाग नाही, पण एक आपल्याला काहीतरी सेवा द्यायची म्हणून एक कार्य आहे. असं सेक्रेटरी, चेअरमन सगळी कामं करत असतात. फक्त आपण त्यांना संपर्कामध्ये राहून त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे. तर आजचा हा आपल्याला पूर्ण पॉडकास्ट होता की डीम टू रिडेव्हलपमेंट. तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत की कुठल्या विषयावर आपण घेणार आहोत. मला मित्रांना सर्वांना सांगायला आवडेल की आम्ही असे 25 एपिसोड करणार आहोत वेगवेगळे अजून. तर तुमच्याकडे कुठल्या गोष्टी तुम्हाला वाटतं की हा आम्ही पॉडकास्टमध्ये घ्याव्यात, तर कृपया कमेंट्समध्ये अवश्य सांगा की तुम्हाला एवढ्या विषयावर या विषयावर तुम्हाला माहिती मिळवायची आहे. सरांसारखे असे तज्ज्ञ अजून येतील आणि तुम्हाला यातनं अजून माहिती मिळेल. आणि अशोक सर, तुम्ही आजच्या ह्या पॉडकास्टला तुम्ही मान्यता म्हणजे मान सन्मान देऊन इथपर्यंत आलात, त्याबद्दल आमचं सहकार कॅनडिडेट नावाचं एक चॅनेल आहे, त्याचं मी तुम्हाला आभार व्यक्त करतो सर. धन्यवाद. नमस्कार.